आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय वेश्येचा उद्धार. सत्संग ऐकल्याने जीवन सुधारते. परमेश्वर कबीरजी रात्री घरोघरी सत्संग करीत असत. दिवसा आपल्या निर्वाहासाठी सर्व श्रोते तसेच कबीरजी काम करत असत. एका रात्री सत्संग चालू होता. काही अंतरावर काशी शहराची प्रसिद्ध वेश्या चंपाकलीचे आलिशान घर होते. त्या रात्री वेश्येला ग्राहकांचा तोटा होता, ज्या कारणाने वाट पाहत जागरण करत होती. तिला परमात्मा कबीरजी यांच्या मुखकमळातून प्रिय अमृतवाणी ऐकू आली. सत्संगामध्ये सांगितले की मानवाचे म्हणजे स्त्री किंवा पुरुषाचे जीवन मोठ्या पुण्यांनी प्राप्त होते. जे स्त्री पुरुष भक्ती करत नाहीत, दान सेवा करत नाहीत, ते परमात्मा यांचे चोर आहेत. गीतेच्या अध्याय 3 श्लोक 12 मध्ये देखील म्हटले आहे की जी व्यक्ती परमात्मा यांच्याकडून प्राप्त धनाचे काही अंश दान धर्म मध्ये न लावता स्वतःच पोट भरत राहतो, तो तर परमात्मा यांचा चोरच आहे. जे मानव चोरी, दरोडा, फसवणूक, वेश्यागमन करत असतात ते महाअपराधी आहेत. ज्या स्त्रिया वेश्या व्यवसाय करत असतात त्या देखील महाअपराधी आहेत. परमात्मा यांच्या दरबारात त्यांना कठीण दंड दिला जाईल. मानव जीवन शुभकर्म करण्यासाठी तसेच भक्ती करण्यासाठी प्राप्त होत असतो. कबीर चोरी जारी वेश्यावृत्ती कबहू न कर यो कोय, पुण्य पायी नर देही ओछी ठोर न खोय. शब्दार्थ, हे मानव, चोरी जारी म्हणजे परस्त्री गमन, वेश्यावृत्ती म्हणजे परपुरुषांसोबत धनाच्या लोभाने स्त्रीचे संभोग करणे हे कोणीही करू नये. हे मानव शरीर म्हणजे स्त्री पुरुष खूप पुण्यांमुळे प्राप्त झाले आहे. या शरीरापासून पाप कर्म करून चुकीच्या ठिकाणावर जाऊन नष्ट करू नकोस. शुभ कर्म कर. गुरु धारण करून आपले कल्याण करवून घे. मानव शरीर प्राप्त प्राण्याने सर्वप्रथम पूर्ण गुरूंच्या शरणामध्ये जाऊन दीक्षा प्राप्त करावयास हवी. मग आयुष्यभर गुरुजींच्या मर्यादेमध्ये राहून साधना तसेच सेवा, दानधर्म करत राहावे. आपले दररोजचे काम पण करावे, परंतु सर्व वाईट काम त्यागून द्यावे. त्याचे कल्याण अवश्य होते. अध्यात्मज्ञानाच्या अभावाने मानव म्हणजे स्त्री पुरुष फक्त धन कमवायला आपले मुख्य लक्ष बनवून जीवनाचा प्रवास ठरवितो. जर तुमच्या जवळ अरब खरब पर्यंत धनसंपत्ती आहे, जे संपूर्ण जीवनामध्ये विश्वासघात करून संग्रह केली आहे, अचानक मृत्यू होऊन जातो. संपूर्ण जीवनात कमावलेले धन तर इथेच राहून गेले. सोबत तर शरीर पण गेले नाही. सोबत गेले तर ते पाप जे पूर्ण जीवनामध्ये माया जमवण्यामध्ये झाले होते. काया तेरी है नहीं, माया कहां से होय, गुरु चरणों में ध्यान रख, इन दोनों को खोए. कबीर सब जग निर्धना, धनवंता ना कोय, धनवान वह जानिए, जापे राम नाम धन होय. भावार्थ, ज्या देहाला रोगमुक्त करण्यासाठी मानव आपली संपत्ती विकून उपचार करतो, म्हटले आहे की ही काया पण आपल्या सोबत जाणार नाही. मायेची तर गोष्टच काय आहे. पूर्ण गुरूंकडून दीक्षा घेऊन दिवस रात्र भक्ती कर. गुरुजींच्या सांगितलेल्या ज्ञानाला आधार बनवून जगण्याच्या मार्गावर चाल. काया तसेच मायामधून मोह काढून भक्तिधन गोळा कर. हे मानव, रावणाचा मागील इतिहास बघून घे. सर्व सोने की लंका थी, रावण से रणधीरम, एक पलक में राज नष्ट हुआ, जमके पड़े जंजीरम. गरीब, भक्ति बिना क्या होत है, भ्रम रहा संसार, रति कंचन पाया नहीं, रावण चली बार. भावार्थ, संत गरीबदासजी यांनी देखील या गोष्टीचे समर्थन केले की भक्तीशिवाय जीवाला कोणताच लाभ होत नाही. माया जोडण्यासाठी आयुष्यभर भटकत राहतो. श्रीलंकेचा राजा रावणाजवळ अनंत धन, सोनं इत्यादी होते, परंतु संसार त्यागून जातेवेळी 1 ग्रॅम सोनं पण सोबत घेऊन जाऊ शकला नाही.
सत्यपुरुषाची सत्यभक्ती न केल्याने यमदूतांद्वारे बेल म्हणजे हातकडी बांधून वर यमराजाजवळ घेऊन गेले, नरकामध्ये टाकला गेला. म्हणूनच हे मानव, अशुभ कर्माला घाबर, सत्यभक्ती गुरु धारण करून कर. शंका समाधान करत परमेश्वर कबीरजी यांनी सत्संगात सांगितले की आध्यात्मिक ज्ञान नसल्या कारणाने चांगल्या लोकांकडून सुद्धा पाप झाली आहेत. जेव्हा त्यांनी सत्संग ऐकले तेव्हा सर्व अपराध त्यागून भक्ती करून आपले कल्याण करून घेतले आहे. परमात्मा कबीरजी यांनी सांगितले की माझ्याजवळ साधनेचे ते यथार्थ मंत्र आहेत जे सर्व पाप नष्ट करतात, पुण्य वाचते. जसे वर्तमानात वैज्ञानिकांनी असे औषध शोधून काढले आहे जे शेतात टाकल्याने गवत आणि इतर तण नष्ट करून टाकते, पीक सुरक्षित राहते. हे मंत्र मी आपल्या लोकातून घेऊन आलो आहे. सोहम शब्द हम जग में लाए, सार शब्द हम गुप्त छिपाए. शब्दार्थ आधी केला आहे. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 95 मंत्र 2 मध्ये सुद्धा प्रमाण आहे की परमात्मा या संसारात प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या अमृतवाणीद्वारे मुक्तीच्या खऱ्या मार्गाची प्रेरणा करतात. तो परमात्मा सर्व देवांचा देव म्हणजे सर्वांचा मालक भक्तीच्या गुप्त नामांचा आविष्कार करतो. जरी कोणी महापापीही असेल, खरी साधना करू लागला आणि भविष्यात कोणतेही पाप करीत नसेल तर त्याची सर्व पाप नष्ट होऊन जातात. भक्ती करून आपले कल्याण करवून घेऊ शकतो. आधीचे अमृत वचन ऐकून ती बहीण वेश्या जणू गाढ झोपेतून जागी झाली, थरथर कापू लागली. घराला कुलूप लावून सत्संग स्थळी गेली. मागेच स्त्रियांच्या बाजूला बसली. सत्संग संपल्यावर आवाज दिला गेला की जो दीक्षा घेऊ इच्छित असेल त्यांनी पुढे गुरुदेवजींजवळ यावे. काही स्त्री तसेच पुरुष उठून पुढे आले. ती वेश्या सुद्धा आली आणि गुरुदेवजी यांना आपला परिचय दिला आणि सांगितले की मला तर 40 वर्षात प्रथमच हे परोपकारी वचन ऐकायला मिळाले आहे. हे परमात्मा, काय माझ्यासारख्या पापिणीचे सुद्धा कल्याण शक्य आहे? तसे तर तुम्ही सर्व समाधान सत्संगात सांगितले आहे, परंतु जेव्हा आपल्या घृणास्पद जीवनात डोकावते तेव्हा पश्चाताप होतो. तसेच विश्वास नाही वाटत की माझ्यासारख्या अपराध्याला क्षमा केले जाईल. परमेश्वर कबीरजी म्हणाले आहेत की कबीर, जब ही सत्य नाम हृदय धरा, भयो पाप को नाश, जैसे जिंदगी अग्नि की पडे पुराने घास. भावार्थ, जसे करोडो टन कोरड्या गवताचा ढीग उभा आहे, जर त्यात एक माचीसची काडी पेटवून टाकली तर त्या गवताला राख करून टाकते. नंतर वारा सुटला की ती राख पण उडवून घेऊन जाईल, सर्व नष्ट होईल. याच प्रकारे करोडो जन्मांची पाप का असेना, माझ्या सत्य मंत्रांचा जाप त्याला जाळून राख करून टाकेल. भविष्यात कोणतीही चूक करू नका, कल्याण होईल. यजुर्वेदाचा अध्याय 8 मंत्र 13 मध्ये देखील हेच प्रमाण आहे की परमात्मा आपल्या भक्ताच्या एनसहा म्हणजे घोर पापांचा नाश करतो, जीवाचे कल्याण करतो. त्या बहिणीने पाप कर्म म्हणजे वेश्याचा धंदा त्यागले. परमात्मा कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेऊन मर्यादेचे पालन करत आजीवन साधना करून चंपाकलीने मोक्ष प्राप्त केला.